भारत आणि पाकिस्तान अणुयुद्धाच्या उंबरठ्यावर होते. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची प्रतिक्रिया. शस्त्रसंधीबाबत मानले दोन्ही देशांचे आभार. भारताच्या ऑपरेशन सिंदूरवर पाकिस्तानचा कबुलीनामा. नूरखान एअरबेस उद्ध्वस्त झाल्याचं पाक पंतप्रधान शहबाज शरीफकडून मान्य. भारताच्या हल्ल्यात अनेक ठिकाणं उद्ध्वस्त झाल्याची ही कबुली. रक्ताचे पाठ वाहतील म्हणणाऱ्या बिलावल भुट्टोचे सूर बदलले. हीच वेळ परीक्षेची. युद्धविराम कायम राहील की नाही याची आम्हाला भीती. युद्धबंदी तुटल्यास जगाला धोका. पाकचा माजी परराष्ट्र मंत्री भुट्टो घाबरला. पाकिस्तानच्या जलकोंडीसाठी भारताची तालिबानसोबत हातमिळवणी. पाकच्या खैबर पख्तूनख्वा प्रांतात जाणारं पाणी अफगाणिस्तान अडवणार. भारताकडून 236 मिलियनची मदत. भारताची पहिल्यांदाच अफगाणिस्तानातील तालिबानी सरकारसोबत चर्चा. एस जयशंकर आणि तालिबानचे परराष्ट्र मंत्री मुत्ताकी यांच्यात थेट संवाद. तालिबाननं पहलगाम हल्ल्याचा निषेध केल्यानंतर भारताकडून भूमिकेचं स्वागत. तुर्कीच्या सेलेबी एअरपोर्ट सर्व्हिसेसची मुंबई हायकोर्टात धाव. भारतानं परवाना रद्द करण्याच्या निर्णयाला कायदेशीर आव्हान. राष्ट्रीय सुरक्षेच्या कारणाशिवाय निर्णय घेतल्याचा दावा. तुर्कीच्या सेलेबी कंपनीला भारतीय विमानतळांचं संवेदनशील काम देऊ नका. इंटेलिजन्स ब्युरोचा केंद्र सरकारला 2016 पासूनच वारंवार इशारा. सुरक्षेविषयी प्रश्न निर्माण होण्याची भीती. तणावाच्या पार्श्वभूमीवर तुर्की अझरबैजानसोबत करार करू नका. टाटा सोशल सायन्सेस संस्थेकडून त्यांच्या विविध केंद्रांना निर्देश. दोन्ही देशांनी पाकला समर्थन दिल्यानं करार रद्द. ऑपरेशन सिंदूरवर भारताची भूमिका मांडण्यासाठी खासदारांच्या टीम परदेशात जाणार. संसदीय कामकाज मंत्रालयाची सर्व राजकीय पक्षांशी चर्चा. खासदारांचे 8 गट वेगवेगळ्या देशात भेट देणार. ईडी अटकेआधी राऊतांकडून अमित शहांना फोन करत संताप व्यक्त. मला अटक करून सूड घ्या. राऊतांनी शहांना दिलं होतं आव्हान. नरकातला स्वर्ग पुस्तकातून राऊतांचे गौप्यस्फोट. ईडीनं अटक करण्याच्या 1 दिवस आधी शिंदेंनी फोन केला होता. अमित शहांशी बोलू का असं शिंदेंनी विचारलं होतं. संजय राऊतांचा दावा. मी समर्थ आहे. राऊतांनी दिलं होतं उत्तर. बालवाङ्मय वाचण्याचं माझं वय राहिलं नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा नरकातला स्वर्ग या पुस्तकावरून संजय राऊतांना खोचक टोला. संध्याकाळी राऊतांच्या पुस्तकाचं प्रकाशन. महाराष्ट्रात काँग्रेस मवियाला सोडून जाते आणि पवारांची भूमिका ही सर्वांना माहिती आहे. मविया उद्ध्वस्त झाल्यास गालबोट राऊतांमुळे लागणार. चंद्रशेखर बावनकुळेंची टीका. आरक्षणासाठी आत्महत्या झाल्या. काय खरं काय खोटं माहिती नाही. एकाला आगीत ढकललं तो ओबीसी होता. आरोप करत भुजबळांचं अप्रत्यक्षपणे मराठा आंदोलनावरून वक्तव्य. मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर उद्या मेगा ब्लॉक तर पश्चिम रेल्वेवर नाईट ब्लॉक असणार. देखभाल दुरुस्तीची कामं करण्यासाठी ब्लॉक. प्रवाशांनी नियोजन करून प्रवास करावा असं आवाहन. मुंबईत सकाळपासूनच अवकाळी पावसाच्या सरी. रिमझिम सरींमुळे कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांची तारंबळ. पुढील 5 दिवस वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा. महाराष्ट्राला आठवड्याभरासाठी पावसाचा ऑरेंज अलर्ट. 21 आणि 22 मे रोजी कोकण मध्य महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज. मान्सूनपूर्व तडाख्यानं मराठवाड्यात 3000 हेक्टरवरील पिकांचं नुकसान. भारत पाक तणावामुळे स्थगित आयपीएलचे उर्वरित सामने आजपासून बंगळुरूमध्ये पार पडणार. बंगळुरू विरुद्ध कोलकाता लढत. विराट कोहलीच्या फलंदाजीकडे लक्ष. भारताचा गोल्डन बॉय भालाफेकपटू नीरज चोप्रानं पहिल्यांदाच ओलांडला 90 मीटरचा टप्पा. दोहा डायमंड लीगमध्ये नीरजनं 90.23 मीटर भाला फेकला. पंतप्रधान मोदींकडूनही कौतुक. हाँगकाँग, थायलंड आणि सिंगापूरमध्ये कोरोना रुग्णांमध्ये वाढ. सिंगापूरमध्ये 28% रुग्ण वाढले. सिंगापुरात 14,200 रुग्णांची नोंद.